आज इथं पण लकी विनर कोणतरी ठरणार होता, तर कोण होते ते आपण शेवटला बघूया. जय महाराष्ट्र भावनो. आता ती गर्दी काय ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. तर आपण काल काळामधल्या मॅरेथॉन स्पर्धा संपून घरी येताना सुमित सरांचा फोन आला की गणिताचा एक छोटासा कार्यक्रम ठेवला इनसाइड कॅम्प्युटर मध्ये आणि तुम्ही याला. लॅबमध्ये गेलो आणि बघतो तर गर्दी ढी. मी गर्दीचा काय विषय. सर म्हणले हे MSCIT साठी न्यू ऍडमिशन आहे. मी म्हणले एवढी सगळी बॅच ऍडजस्ट होणार काय. सर म्हणले ऍडजस्ट काय होणार, चल दाखवतो तुला म्हणले लॅब. लॅब मध्ये बघायला गेलो तर लॅब मध्ये 35+ कॅम्प्युटर होते. त्यासोबत मुलांना काय शंका वाटली किंवा काय अडचण असेल तर सर स्वतःहून सांगायला जातात. आणि इथली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती भावनो, की इथं मुलींची बॅच वेगळी आणि मुलांची बॅच वेगळी. त्यासोबत सेपरेट प्रोजेक्टर रूम आणि क्लासरूम पण आहे. बरं मगाशी मी सांगाल तुम्हाला की काय ते कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम म्हणजे वेलकम डे होता. त्या कार्यक्रमाला लकी विनर काढायचं ठरलेलं. आता लकी विनर कोण होती ते बघूया चला. प्रत्येकाने आपल्या नावाची चिठ्ठी एका बॉक्स मध्ये टाकलेली. मग त्या बॉक्स मधल्या चिठ्ठ्या एका बादेत काढल्या आणि लकी विनर काढायला ठरलं. मग आता लकी विनर काढा म्हणजे कोणाला तरी बोलवायला पाहिजे पुढे. मी एका मुलग्याला बोलवलं पुढे आणि तो मुलगा निघाला कोण माहिती का भावनो, आपला भाचा अजिंक्य उर्फ टिल्या. त्याला पुढे बोलवलं. त्याचं आधी अभिनंदन केलं, डोळ्याला एक रुमाला बांधला आणि चिठ्ठी काढायला ठरलं. आता बघू कोणाची चिठ्ठी निघते ती चिठ्ठी निघाली पडळगावची चंदना दिलीप पाटील यांची. गिफ्ट दिलेल्या फ्रेम मध्ये काय बघूया थांबा. तर ती फ्रेम होती छत्रपती शिवाजी महाराजांची. ती त्यांना गिफ्ट दिली आणि कार्यक्रम तिथं समाप्त झाला. तिथं आलो बाहेर. कार्यक्रम आपल्याला भेटायला थांबलेलं, त्यांना भेटलो. तर भावनो तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असलं MSCIT साठी तर एकच पर्याय इनसाइड कॅम्प्युटर राधानगरी. ऍडमिशन पुढच्या 10 एप्रिल पर्यंत राहील. कोणी करायला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला सांगा, कमेंट मध्ये लाईक करा, शेअर करा, फॉलो करा विसरू नका. जय महाराष्ट्र.